देशात इंधन दरवाढीचा भडका. गेल्या 11 दिवसांमध्ये पेट्रोल ₹7.34 तर डिझेल ₹7.45 महागलं. इंधन दरवाढीमुळे देशात महागाईचा भडका उडण्याची शक्यता. पेट्रोल डिझेलची साठेबाजी करू नका. जागतिक संकटामुळे पुरवठा साखळी विस्कळीत. परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू. इंधन टंचाईवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. पिक्चर अभी बाकी है, ये तो सिर्फ ट्रेलर है. इंधन दरवाढीवर खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. तर लवकरच पेट्रोल डिझेल ₹150 जाईल. वडेट्टीवारांचं भाकीत. इंदापूर तालुक्याचा पाणी प्रश्न पेटला. पुण्यातील सिंचन भवनासमोर शेतकऱ्यांचं बोंबाबोंब आंदोलन. खडकवासला कालव्याचं हक्काचं पाणी मिळावं, शेतकऱ्यांची मागणी. नीट पेपरफुटी प्रकरणी सुप्रीम कोर्टाची. केंद्र सरकार शिक्षण मंत्रालयाला नोटीस. कोर्ट आदेशानं गठीत देखरेख समितीचं काय झालं? सुप्रीम कोर्टानं एनटीएकडून मागितलं उत्तर. नीट पेपरफुटी प्रकरणात मनीषा हवालदारला 6 दिवसांची सीबीआय कोठडी. दिल्लीच्या विशेष सीबीआय कोर्टाकडून मनीषाच्या सीबीआय कोठडीत वाढ. मनीषा हवालदारच्या मोबाईलमधील गॉड नावाचा नंबर तेजस शहाचा असल्याची सूत्रांची माहिती. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआय तपासात नवी धक्कादायक माहिती समोर. नीट पेपरफुटी प्रकरणात नवा ट्विस्ट. नीटचा पेपर आणि नोट्स रद्दीत विकल्याची सूत्रांची माहिती. लातूरमध्ये रद्दी विकत घेणाऱ्यांची चौकशी होणार असल्याची माहिती. नीट पेपरफुटी प्रकरणी आणखीन एक तज्ज्ञ रडारवर. एनटीए पॅनलमधील केमिस्ट्री प्राध्यापिकेचा मनीषा हवालदारशी कनेक्शन असल्याचा संशय. नीट पेपरफुटीनंतर लातूरमधील कोचिंग परिसरावर प्रशासनाचा मोठा निर्णय. क्लासेस, वसतिगृह, खानावळ बंदीचे आदेश. आम्ही राहायचं कुठे, अभ्यास करायचा कसा, विद्यार्थ्यांचा प्रशासनाला सवाल. आजपासून उन्हाळ्यातील नवदपाची सुरुवात. 2 जूनपर्यंत उष्णतेचे तीव्र चटके बसणार. नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन.